160 कामगारांना पुन्हा कामावर घ्या, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा. इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून उत्पादनाचे नियमित काम करणाऱ्या सुमारे 160 कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, तसेच त्यांना कायम कामगाराप्रमाणे वेतन व अन्य लाभ मिळावेत या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कंपनीतील सुमारे 160 कामगार अनेक वर्षांपासून सातत्याने उत्पादन विभागात नियमित स्वरूपाचे मशीन व इतर काम करीत आहेत. मात्र या कामगारांच्या प्रश्नांकडे कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला. या संदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने 13 मे 2026 रोजी कामगार आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित कामगारांना कामावर घेण्यात यावे आणि कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ देण्यात यावेत अशी मागणी केली होती. तसेच कंत्राटी पद्धतीने निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीकडून कंत्राटी पद्धतीचा अवलंब होत असल्याचा दावा करण्यात आला. कामगारांच्या प्रश्नांवर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला. कामगारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. आज आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे कलेक्टर कचेरी समोर आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मागणी साधी आहे, कमी केलेल्या 160 कामगारांना कामावर घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आमदार साहेब मे महिन्यापासून हा प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीनं प्रयत्न करतात आहे. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बैठक लावली, कलेक्टर साहेबांकडे बैठका झाल्या, कामगार उपायुक्ताकडे बैठका झाल्या, स्वतः मालकाशी अनेकदा बोलले, परंतु मॅनेजमेंट काय ऐकायला तयार नाही. उलट 2 दिवसापूर्वी ह्या मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांनी आमदार साहेबांची आरीरावीची भाषा केली, अवमानकारक भाषा केली आणि एका बाजूला कामगारावर अन्याय सुरू ठेवायचा, कायदा मोडायचा, कंत्राटी पद्धतीनं बेकायदेशीरपणे ह्या सगळ्या कामगारांकडून काम करून घेतलं जात आहे. तुम्ही किती दिवस कंत्राटी पद्धतीनं राबवून घेणार? वर्ष 2 वर्ष ठीक आहे, परंतु 10-10 वर्ष जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवणार असाल तर ह्या कामगारांचं भवितव्य काय? आणि म्हणून आज जी काही मागणी घेऊन आंदोलन सुरू आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ते स्वतः ह्या आंदोलनामध्ये बसलेले की या 160 कामगारांना कामावर घेतलं पाहिजे, त्यांना कायम केलं पाहिजे आणि त्यांना वेतनवाढ दिली पाहिजे, ही मागणी आहे. आमचं कलेक्टर साहेबांना विनंती आहे, याच्या अगोदर आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही कामगार मंत्र्यांना विनंती केलेली आहे की फार मोठा अन्याय इगतपुरी तालुक्यातल्या कामगारांवर सुरू आहे, तो दूर करण्यासाठी सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजेत, नाहीतर उद्या ह्या आंदोलनाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं इगतपुरी तालुक्यामध्ये रोथे कंपनी, या कंपनीमध्ये 160 मुलं तालुक्यातले काम करत आहे आणि काम करीत असताना जवळजवळ कॉन्ट्रॅक्टर बेसवर काम करतात, पण त्यांच्याकडून वर्करचं काम, मशिनरीचं काम करून घेतलं जातं आणि त्या मुलांना नेहमी आश्वासन दिलं 2 वर्ष झाले का तुम्हाला परमनंट करू, 3 वर्ष झाले का तुम्हाला परमनंट, असे 11 वर्ष त्यांनी काम केलं. म्हणून असं असताना त्यांना कुठंतरी शासनाच्या काही फॅसिलिटी आहे, शासनाच्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे, ह्या माध्यमातून पगारवाढ झाली पाहिजे या माध्यमातून. आणि अनेक वेळा मॅनेजमेंटची मीटिंग घेऊन विनंत्या केल्या, पण मॅनेजमेंट ऐकायला तयार नाही, फक्त 1-1 वर्ष नोटीस झालं. म्हणून त्या माध्यमातून त्याच्यातले काही जे 11-11, 12-12 वर्ष झाले त्या मुलांनी एकत्र येऊन आपल्याला 160 मुलांना पगारवाढ झालं पाहिजे. आज महागाई जी झालेली आहे, या महागाई गगनाला भिडलेली आहे, या माध्यमातून आपल्याला आपला परपंच चालवायचा आहे. आपण भूमीन लोक आहेत, या माध्यमातून त्यांनी एक आपल्या चिटूचे डॉक्टर कराड साहेब यांच्याकडे गेले आणि त्यांचं निवेदन दिलं की साहेब आमच्यावर असा अन्याय होतो. आम्ही 240 एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या कंपनीमध्ये सर्व्हिस करताना जर झाले तर त्यांना परमनंट केलं पाहिजे, असं शासनाचा नियम आहे. असं असताना 10-10 वर्ष झाले तरी त्याला परमनंट केलं नाही, की कंपनी मार्फत काम घेतले. शिटूच्या माध्यमातून त्यांना विनंती, म्हणजे त्याला शासनाच्या फॅसिलिटी म्हणून त्यांनी त्याचा राग धरून त्यांनी रात्री 12 वाजता त्या 40 मुलाला काढून टाकलं. 40 मुलाला काढल्यानंतर 120 मुलं घाबरले, यांना 40ला काढलं म्हणून आम्हाला 120ला परत काढतील, म्हणून त्या मुलांना त्यांनी पाठीमध्ये लावून 160 मुलं काढून टाकली. आता जवळजवळ 5 महिने झाले, 4 ते 5 महिने झाले. आज कलेक्टर महोदयाकडे आमच्या 5 मिटिंगा झाल्या, जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा मॅनेजमेंटला विनंती केल्या, कामगार मंत्री
पुडकर साहेब त्यांनी सुद्धा 2 वेळेस विषयदारी त्यांना घेतलं, मिटिंग घेतली. त्यांना सांगितलं की त्यांनी खोटं बोलले, 120 मुलं आम्ही लगेच घेतो आणि 40 मुलं 2 टप्प्यात घेतो. 5 महिने झाले आता कुठलाही निर्णय. त्यांना मी लोकप्रतिनिधी म्हणून गोरखभाऊ बोरके, आजूबाजू सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आम्ही गेलो. ज्ञानेश्वर लहाने, मागच्या हप्त्यामध्ये उदय जाधव, आम्ही सगळेच गेलो. आम्हाला फक्त टप्पा द्यायचा आहे. 120 घेतो, 50 घेतो. 4 दिवसापूर्वी आपल्या माजी सरपंच रावसाहेब कातोरे, वाडीवऱ्याचे गोरखभाऊ बोरके, ज्ञानेश्वर भाऊ आणि PI महाजन साहेब गेलो आणि विनंती केल्या की साहेब तुम्ही फक्त टप्पे देता, जिल्हा अधिकारी महोदय तुम्हाला विनंती करताय. 160 मुलं भूमीने आहेत. त्या अधिकाऱ्यांनी आज माझ्याशी एक लोकप्रतिनिधी कसं वागावं याविषयी भाषा केली. तुम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसला 5 वेळेस बोलवलं, कामगार आयुक्ताकडे बोलवलं, मंत्र्याकडे बोलवलं. तुम्हाला काय करायचं करा, आम्ही एकही मुलगा घेणार नाही. त्या भाषेमध्ये एक आदिवासी आमदाराची असं वागणूक करतो तेव्हा त्या मुलांचे काय, म्हणून एक तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही तर आमचे मुलं शासनाच्या नियमाप्रमाणे परमनंट केले पाहिजे. प्रोते कंपनी इगतपुरीमध्ये. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.